नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण परत एकदा वेज मोमोज बनवणार आहोत। लास्ट टाइमला मी मोमोज बनवले होते, तर ते वेज सोयाबीन मोमोज होते आणि ते मी 3 आकारांमध्ये तुम्हाला बनवून दाखवलेले होते। आजचेही मोमोज वेजच आहेत, पण ते सोयाबीन घातलेले नाहीत, तर भाज्यांपासून बनवलेले आहेत। म्हणजेच वेज मोमोज आज आपण बनवणार आहोत आणि तेही 4 आकारांमध्ये। ज्यांना कोणाला घरच्या घरी मोमोजचा बिझनेस करायचा असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप यूजफुल आहे आणि अगदी घरच्या घरी कमी साहित्यात सोप्या पद्धतीने मोमोज कसे बनवायचे ते मी येथे तुम्हाला दाखवलेले आहेत। ज्यांच्याकडे जास्तीचं सामान अवेलेबल नाही आणि मार्केटमधून आणायला देखील पॉसिबल नाही, त्यांनी देखील अशा पद्धतीने मोमोज बनवून अगदी स्ट्रीट स्टाईल मोमोजचा आनंद घ्यायचा। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर वेज मोमोज बनवण्यासाठी मी एवढं साहित्य येथे कापून घेतलेलं आहे। एक मोठा कांदा कापून घेतला, शिमला मिरची आहे ती बारीक कापून घेतली, हा आहे तो फ्लॉवर आहे त्याला मी किसून घेतले आणि हा आहे तो कोबी आहे। काही जण फ्लॉवर आणि कोबीमध्ये, आमच्या साईडला एक हिंदी फॅमिली राहायची, तर ती लोक दोघांनाही कोबीच म्हणायचे। यासाठी मी जो कोबी आहे त्याला मी बारीक कापून घेतलेला आहे आणि फ्लॉवर आहे त्याला किसून घेतलेला आहे। तसं मला कोबी देखील किसूनच घ्यायचा होता, पण मी बारीक कापून घेतलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही। त्याच्यानंतर मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। हिरवी मिरची आहे ती थोडी जास्त प्रमाणात वापरायची, जेणेकरून मोमोजला टेस्ट खूप छान येते। पण मी येथे ग्रीन चिली सॉस वापरणार आहे, यासाठी मी येथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। त्याच्यानंतर एक कढई गरम करायला ठेवायची, त्याच्यामध्ये मी 1 चमचा एवढंच तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला घरच्या घरी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आला लसूणची पेस्ट वापरायची आहे, जी मी जाडसर ठेवलेली आहे। तुम्ही बघू शकता, ज्यावेळी आपण ती जाडसर ठेवू त्यावेळी त्याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान असा मोमोजमध्ये उतरेल। शक्यतो आपण पॅकेटमधली जी आला लसूण पेस्ट मिळते ते घालणं येथे टाळावं, घरी बनवलेलीच आला लसूण पेस्ट बेस्ट आहे। त्याच्यानंतर मग याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची। आला लसूण आणि हिरवी मिरची यांना 1.5 ते 2 मिनिट म्हणजे भाजेपर्यंत तरी आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे, कारण आला आणि लसणीची जी पेस्ट आहे त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे। मस्तपैकी पेस्टचा वास सुटलाय। आता या स्टेजला आपण याच्यामध्ये घालायचं तो म्हणजे कांदा। कांदा आपल्याला अगदी सोनेरी रंगावरती किंवा नरम होईपर्यंत इथे फ्राय करून घ्यायचा नाही, तर अगदी या आला लसूणच्या पेस्टमध्ये कांदा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे एवढाच आपण कांदा इथे परतवायचा, म्हणजे तरी पण 15 ते 20 सेकंद आपल्याला इथे लागतात। त्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे ते म्हणजे कोबी। कोबीला देखील सेम प्रोसेस, पूर्ण भाजीमध्ये कोबी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, याला देखील 15 ते 20 सेकंद लागतात। प्रत्येक भाजी टाकताना 15 ते 20 सेकंदच आपण इकला परतवायची, म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पहिल्या भाजीमध्ये ती भाजी व्यवस्थित मिक्स होईपर्यंत परतवायची। ज्यावेळी दुसरी भाजी आपली फ्राय व्हायला जाते त्यावेळी पहिली भाजी ऑलरेडीच थोडा जास्त वेळ फ्राय होते। मी फ्राय हा शब्द वापरला, पण आपल्याला कोणत्याही भाज्या फ्राय करून घ्यायच्या नाहीत, तर फक्त मिक्स करून घ्यायच्या आहेत, कारण मोमोज आहेत ते आपण स्टीम करणार आहोत। कारण मी येथे स्टीम मोमोज बनवणार आहे। जर फ्राय मोमोज बनवायचे असतील तरी देखील सेम हीच प्रोसेस आहे। स्टीम मोमोज बनवण्याची दुसरी एक पद्धत आहे, ती म्हणजे या भाज्या गॅसवरती म्हणजे कढईमध्ये न परतवता तुम्ही त्या कच्च्याच मिक्स करून मोमोजचं स्टफिंग तयार करू शकता, पण मी येथे थोडंसं तुम्हाला त्या तव्यावरती परतवून दाखवलेले आहेत। आता सगळ्या भाज्या परतवून झालेल्या आहेत, ह्याच्यामध्ये मी चवीसाठी मीठ घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभर एवढी मी साखर घातलेली आहे। त्याच्यानंतर हा एक मोठा चमचा भरून मी ग्रीन चिली सॉस वापरलेला आहे, ज्या चमच्याने मी आला लसूण पेस्ट घेतली होती फुल 1 चमचा भरून त्याच चमच्याने। त्याच्यानंतर हा पिझ्झा किंवा पास्ता सॉस असं म्हणतात, तो देखील मी इथे वापरत आहे। तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही नाही वापरला तरी चालू शकतो, याच्याऐवजी तुम्ही शेजवान चटणी वापरा, ते देखील बेस्ट होईल। शेजवान चटणी किंवा सॉस जर तुम्हाला वापरायचे नसतील तर ते नाही वापरले तरी चालू शकतं। आला लसूणची जी पेस्ट बनवली आहे त्यानेच एक खूप छान असा फ्लेवर या मोमोजला येतो। आता हे सॉसेस घातल्यावरती आपण गॅस बंद करायचा आणि हे जे सॉसेस आहेत ते व्यवस्थित याच्यामध्ये गरम असतानाच मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपलं हे स्टफिंग रेडी झालेलं आहे। स्टफिंग थंड होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे। मैद्याचं पीठ मी इथे वापरणार आहे।
2 वाटी मैद्याचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि पीठ मळताना अगदी थोडंसं त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे। तर बघू शकता मी आत्ताच हे नुकतं पीठ मळून घेतलेलं आहे। मळतानाचा मी व्हिडिओ केला नाही कारण जसं आपण रेग्युलर पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त दाटही नाही। त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि ते लाटून घ्यायचे आहेत। तर जसं आपण करंजीसाठी पारी लाटतो म्हणजे पुरी लाटतो अगदी तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि ही जी पारी आहे ती आपल्याला पातळ लाटायची आहे, जाड लाटायची नाही। पातळ म्हणजे आपल्याला एकदम आहे म्हणजे करंजीसाठी जसं पातळ लाटतो तसं आपल्याला पातळ लाटून घ्यायची गरज नाही। तर तुम्ही बघू शकता 13 ते 14 पाऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत। आता यांचे आपण मोमोज बनवायला घेऊया। तर मी तुम्हाला सगळे प्रकार आहेत ते व्यवस्थित दाखवणार आहे आणि खूप स्लो दाखवणार आहे, तर व्यवस्थित लक्ष द्या। हा जो प्रकार आहे तो माझा सगळ्यात आवडीचा आहे आणि हा जो आकार आहे तो मी लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये देखील बनवला होता, तरी देखील मी तो आता तुम्हाला परत एकदा बनवून दाखवते। तर पारीवरती आपण जे स्टफिंग आहे ते घालून घ्यायचं, 1 चमचा 1.5 चमचा जेवढं तुमचं आतमध्ये राहू शकतं तेवढं घ्यायचं। त्याच्यानंतर एका साईडने अशा मी चुन्या चुन्या पाडत गेलेले आहे जसं आपण मोदकाला पाडतो। हाफ साईडने आपण अशा प्लेट्स काढून घ्यायच्या आणि दुसरी साईड तशीच ओपन ठेवून ज्या साईडला आपण प्लेट्स काढल्या ती साईड त्याच्यावरती चिपकवून घ्यायची जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते। आता साईडचे या ज्या कडा आहेत त्या पातळ असल्यामुळे त्या पडतात, तर काय करायचं जास्त मोठं वाटलं तर वरतून थोडंसं दुमडायचं आणि दाबून घ्यायचं। बघू शकता किती छान फुलपाखरासारखं दिसतंय। आता तशाच पद्धतीने अजून एक मोमोज तुम्हाला करून दाखवते जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित कळेल। स्टफिंग घालायचं, प्लेट्स काढायच्या जशा मी प्लेट्स काढते तशा आणि दुसऱ्या साईडला अगदी थोडीशी जागा ठेवली तरी चालू शकतं। जर थोडीशी जागा ठेवली तर मोमोचा आकाराने लहान होईल आणि जर जास्त जागा ठेवली तर मोमोजा मोठा दिसेल। तर बघू शकता हा थोडासा लहान दिसतोय। आता याच्या वरच्या कडा मी फोल्ड करून घेत नाही, जरा व्यवस्थित वाटतात मला त्यामुळे। तर आता दुसरा प्रकार आहे तो बघा। तर सेम पारी घ्यायची, त्याच्यामध्ये सारण घालायचं। तर 1.5 चमचा एवढं सारण घातले, सारण अगदी मधोमध घालून घेतलेलं आहे। आता याला पण अशाच चुन्या पाडून घ्यायच्या म्हणजे प्लेट्स पाडून घ्यायच्या, पण त्या आपल्याला पूर्ण मोमोजला पाडून घ्यायच्या आहेत, हाफ साईडला वगैरे नाही। तर फुल आपण याला प्लेट्स काढायच्या। प्लेट्स काढल्यानंतर हातावरती घ्यायचं आणि असं त्याला पिरगळायचं। तर बघू शकता हा देखील एक मस्त आकार तयार झालेला आहे। तर 2 आकार आपल्या इथे तयार झालेले आहेत। आता तिसरा आकार बघूया। तर याच्यासाठी पारी घ्यायची, स्टफिंग घालायचं। तर 1 ते 1.5 चमचा स्टफिंग घातलं। त्याच्यानंतर जसं नेवरीला करतो तसं मधनं आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कडांवरती असं बोटाने दाबून घ्यायचं जेणेकरून ते सुटू नये। त्याच्यानंतर ही जी नेवरी, आता नेवरीच म्हणूया ह्याला, हिला हातात घ्यायचं। याच्या 2 कडा आहेत त्या कडा एकमेकांवरती अशा ठेवून द्यायच्या आणि त्यांची टोकं आहेत ती आतमधल्या साईडने फोल्ड करायची। तर हा देखील एक छान असा आकार तयार झालेला आहे। याला आता बाजूला ठेवूया। आता आपण चौथा प्रकार बघूया। पारी घ्यायची, याच्यामध्ये स्टफिंग घालायचं, पण स्टफिंग जे आहे ते आपल्याला मधोमध घालायचं नाही, तर थोडंसं लांबट असं करून हे स्टफिंग आपल्याला घालायचं आहे। आताचा जो प्रकार आहे तो आपण पानाच्या आकारामध्ये बनवणार आहोत। त्याच्यामध्ये स्टफिंगच्या बरोबर मध्ये हे असं खालून फोल्ड करून घ्यायचं। त्याच्यानंतर याच्या 2 साईड आहेत त्यांची टोकं एकमेकांवरती दाबायची आणि एका साईडने 1 प्लेट्स, दुसऱ्या साईडने 1 प्लेट्स असं करून इकडून 1 प्लेट्स तिकडून 1 प्लेट्स असं आपण पाडून घ्यायचं। बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते। तर या आकारचा मोमोज बनवण्यासाठी आपण जी पारी लाटतो ती थोडीशी जाडसर लाटली तरी चालू शकतं। पारी माझी पातळ आहे, यासाठी मला इकडून 1 तिकडून 1 प्लेट्स असं मला दोन्ही हातांचा वापर करावा लागतो। तेच जर पारी थोडीशी जाड असती तर हे पान बनवायला एका हाताने अगदी सोपं झालं असतं, पण पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं नाही आणि सगळ्या पाऱ्या मी एकदमच एका साईडच्याच लाटून घेतल्या होत्या। आता तुम्ही बघू शकता येथे मी मोमोज बनवलेले आहेत। ही 2 मी पानं बनवलेली आहेत। हे 2 आहेत त्यांचा आकार सेम आहे। तिसरे हे आहेत जे मोदकाच्या आकारामध्ये असतात पण आपण त्यांना पीळ घालतो। चौथा हा आहे तो थोडासा वेगळा आहे, जो त्याच्या साईडला आहे त्याच्यापेक्षा थोडासा
वेगळा असतो तो मी तुम्हाला दाखवला नाही, तो मी असाच एक बनवला. तेवढा काही मला तो खास वाटला नाही म्हणून मी तो दाखवला नाही. त्याच्यानंतर 5वे आहेत ते हे आहेत जे खूप छान दिसतात, फुलपाखरासारखे वाटतात म्हणून मी ते 4-5 बनवले. माझा अतिशय आवडता प्रकार आहे तो. आता हे जे मोमोज आहेत ते आपल्याला स्टीम करायचे आहेत. तुम्ही फ्राय देखील करू शकता. तर जसं आपण मोदक वगैरे उकडतो अगदी तसंच एका पातेल्यामध्ये मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अशी होल असलेली चाळणी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती मी हे सगळे मोमोज लावून घेते. सगळे मोमोज माझे एकाच वेळी स्टीम होऊन येणार आहेत कारण जास्त क्वांटिटीमध्ये नाही आहेत. आता हे मोमोज आहेत म्हणजे जे मैद्याचे मोमोज आपण बनवतो ते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला स्टीम करायचे नाहीत. अगदी जास्त टाईम जर आपण हे स्टीम केले तर ते मोमोज जे आहेत ते एकमेकांना चिकटतात आणि गरम गरम देखील ते मोमोज आपण काढू नये स्टीम झाल्यावरती. तर अगदी 15 मिनिटांपर्यंत आपल्याला यांना स्टीम करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता 15 मिनिटांनंतर हे मोमोज मी बाहेर काढून ठेवलेले आहेत. थोडेसे थंड होण्यासाठी, अगदी जास्त थंड होईपर्यंत आपण थांबायचं नाही, नाहीतर आपण हे मैद्याचे बनवले आहेत त्याच्यामुळे ते सुकल्यासारखे लागतील. यासाठी अगदी थोडा वेळ आपण वाफ निघून जाण्यासाठी फक्त ठेवायचं. तर अशा प्रकारे आपले वेगवेगळ्या आकारांमध्ये व्हेज मोमोज येथे रेडी झालेले आहेत. तर हे जे मोमोज आहेत ते मोमोजच्या चटणीसोबत खातात. तर ती मोमोजची चटणी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेनच लवकर. पण शेजवान चटणीसोबत देखील हे मोमोज खूप छान लागतात. मोमोजसोबत खाण्यासाठी जी चटणी बनवली जाते ती मी नंतर कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन. पण तोपर्यंत जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटूया अशाच मस्त आणि युथफुल रेसिपींमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.